Subscribe my YouTube channel English for You. Welcome back in Sai Academy once again. I am Mr. Awad sir. Today we are going to learn the English workshop activity. The word is mine, 10th English. Let's start now. Question number 1 is here. Complete the following after reading the poem. A. The beautiful woman passed with a. B. आन्सर आधी सुरुवातीला पाहूया. लिम्पिंग लेग. सेकंड बी आहे. द पोएट वॉन्टेड टू बाय फ्रॉम द लॅड सम स्वीट. सी. द पोएट टोल्ड द बॉय टू जॉइन अदर्स टू प्ले बट ही कुडंट हियर. डी. द पोएट रिक्वेस्ट गॉड टू फॉरगिव हिम. सेकंड मॅच द फॉलोइंग. The beautiful girl, the lad who was selling sweet, the child watching others play. The poet says the word is mine because आणि त्याचे आन्सर समोर दिलेले आहेत. ए साठी आहे 4. had a handicap in her leg. बी साठी आहे 3. was very thankful to the speaker in the poem. सी साठी आहे 2. was hearing impaired. आणि डी साठी 1. he can experience the beauty and gift of his life. Like this, the match the following. या ठिकाणी जे खाली आपण हायलाइट केले तिथं आन्सर तुम्ही पाहू शकता. क्वेश्चन नंबर 3. What does the poetess mean when he says the word is mine? Explain the importance of the title with reference to the poem. The broad question is here. हा ब्रॉड क्वेश्चन दिलेला आहे. जी इम्पॉर्टन्स आहेत द वर्ड इज माइन, हे जग माझे आहे असं कवी का म्हणतोय की त्याचं जे आन्सर आहे रेफरन्स तर टायटलला अनुसरून आपल्याला द्यायचं आहे. पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. आन्सर. व्हेन द पोएटिस कम अक्रॉस अनफॉर्च्युनेट पीपल हू आर ब्लाइंड ऑर डीप शी रिअलाइज दॅट शी इज ब्लेस्ड ॲज अ नॉर्मल ह्युमन बीइंग. द अनफॉर्च्युनेट पीपल लिव्ह हॅपीली विदाउट कंप्लेनिंग. शी हॅज नथिंग सो कंप्लेन अबाउट compared to them. She is rich. She can enjoy everything that is good on the earth. That is why she says the word is mine. This is her realization through her experience. Hence, the title is appropriate. म्हणजे या ठिकाणी जे शीर्षक दिलेलं आहे टायटल ते कशा पद्धतीने योग्य आहे ते रेफरन्सच्या आधारे आपल्याला या ठिकाणी त्याचा आन्सर आपल्याला देणं उचित आहे. आणि हा पर्सनल रिस्पॉन्स आहे. पोएमला अनुसरून आपल्याला त्याचा आन्सर राईट डाऊन करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आन्सर इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. ए. व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम? आन्सर. वी शूड नॉट कंप्लेन अबाउट व्हॉट वी डू नॉट हॅव. वी लुक ॲट लेस फॉर्च्युनेट पीपल अँड थँक गॉड फॉर गिव्ह अस व्हॉट दे डू नॉट हॅव. Question B. Do you think people with some handicap should beg for money? Justify your response. Answer. People with a handicap should not beg for money. If they lack one organ or ability, they are skilled and sharp in using others. They must overcome their handicap and lead an independent life. Otherwise, they will lose self-respect as well as respect of others. हा जो पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे तर तुमचं सहमत तुम्ही या ठिकाणी लाईक दिस तुम्हाला जो योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही त्याचा आन्सर जस्टिफाय करू शकता. त्यातला आहे सी. व्हॉट इज बेटर. सीमध्ये नंबर 1 पॉईंट आहे. टू कम्प्लिटली टेक ओव्हर द वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ डिसेबल पर्सन इन ऑर्डर टू हेल्प. त्याला ऑर क्वेश्चन आहे. 2. encourages such a person to do it himself or herself in a different way. Justify your choice. म्हणजे कोणतं जे बेटर असणार आहे, कोणती गोष्ट चांगली असणार आहे ह्या तुम्हाला ह्याच्यामध्ये चॉईस दिलेलं आहे. आणि त्याला तुमचं जे पर्सनल रिस्पॉन्स मत आहे ते तुम्हाला व्हॉट इज बेटर द वर्ड इज माइन या पोएमला अनुसरून तुम्हाला या ठिकाणी त्याचा आन्सर जस्टिफाय करायचा आहे. त्याचा आन्सर पहा या ठिकाणी आहे. इट इज बेटर दॅट वी शूड इन्करेज अ डिसेबल पर्सन टू डू समथिंग इन हिज ऑर हर लाईफ
beside his or her handicap. God bless him or her with extraordinary power with which she can work and earn money and respect in their lives. To completely take over responsibility of a disabled person in order to help with will make him or her dependent as his her life, and she or he will live helpless and disgraceful life throughout. Question number 5 is here. Make a list of pairs of rhyming words from the poem. For example, while mine या ठिकाणी कवितेमधील आलेले रायमिंग वर्ड आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे आणि लास्ट लाईनवरती आपल्याला ते सहज इझिली सापडतात. हेअर, फेअर, चार, हार्म, काइंड, ब्लाइंड, ब्ल्यू, डू, डिअर, हिअर, क्लो, नो या पद्धतीने पोएमच्या ज्या अल्टरनेट लाईन असणार आहे या ठिकाणी तुम्हाला जे आन्सर सहज इझिली फाइंड आउट होणार आहेत. क्वेश्चन त्यामध्ये बी आहे. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट टू स्टँजा इज आन्सर आहे राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टँजा ए बी सी सी आणि सेकंडचे आहे ए बी सी सी डी डी. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड स्टँजाची जी रायमिंग स्कीम आहे ती कशा पद्धतीने आपण काढतो ते आपल्याला माहीत असणार आहे. त्या पद्धतीने आपण दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 6. पिक फ्रॉम द पोएम लाईन विच कंटेन द फिगर ऑफ स्पीच. ए आहे या ठिकाणी इनव्हर्जन. आन्सर टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल. बी इंट्रोगेशन व्हाय डोंट यू जॉइन द अदर्स डिअर. सी ॲनोमोटोपोया आय सॉ हर होबल डाऊन द आईल. डी ॲपोस्ट्रॉफी ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय व्हाईन. या ठिकाणी ज्या 4 फिगर ऑफ स्पीच दिलेल्या आहेत त्याचे तुम्हाला एक्झाम्पल लिहिणं पोएममध्ये फाइंड आउट करायचे आहेत. नंबर 7. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन इमेजरी. आन्सर आहे ए आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. बी आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्ल्यू. सी विथ आईज टू सी द सनसेट ग्लो. डी द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म. इमॅजिनरीचे आपल्याला जे आहेत ते 4 ज्या लाईन्स आहेत पोएममधून त्या फाइंड आउट करायच्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 आपण पाहूया. ट्रान्सलेट इन टू युअर मदर टंग. आपल्याला क्वेश्चन नंबर 7मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. ए अ डिसेबल पर्सन इज नीडेड इन सोसायटी सो दॅट नॉर्मल पीपल कॅन रिअलाइज देअर ब्लेसिंग. सर्वसामान्य लोकांना त्यांना मिळालेल्या वरदानाची जाणीव व्हावी यासाठी समाजात विकलांग दिव्यांग व्यक्ती असण्याची गरज असते. बी अ ट्रू फ्रेंड इग्नोर्स युअर विकनेसेस, करेक्ट यू अँड इनकरेजेस यू टू मेक फुल यूज ऑफ युअर स्ट्रेंथ. खरा मित्र तुमच्या कमतरतांकडे उणिवांकडे दुर्लक्ष करतो, तुमच्या चुका दुरुस्त करतो आणि तुमच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी तुम्हाला उत्तेजन प्रोत्साहन देतो. Sentence C. One cannot change everything that one faces, but nothing can be changed unless one faces it. एखाद्याला धैर्याने तोंड द्यावी लागणारी प्रत्येक गोष्ट बदलता येणे शक्य नसते, परंतु धैर्याने धाडसाने सामोर गेल्याशिवाय कोणालाही कोणतीच गोष्ट बदलणे शक्य नसते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.